हाय मग फ्रेंड्स, कसे आहात? सगळे बरे आहात ना? तर वेलकम आहे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. तर ब्लॉगचं एक स्पेशल कारण आहे. आपली चालली आहे पॅकिंग बॅग्स काढल्या आहेत, आम्ही पॅकिंग चालू आहे. तर या ठिकाणी आपण जाणार आहोत. परवा आपली ट्रेन आहे, पण आजपासून पॅकिंगचं जरा शूट चालू आहे. यशविकाला ठेवणार. यशविका काय कर. हाय गाईज, आई आमची छोटी यूट्यूबर बनेल थोड्या दिवसांनी. है ना? तू पण करशील ना व्हिडिओ? और बाबा, तर पॅकिंग सुरू आहे. पॅकिंगचं आपण थोडंफार तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवूया. आणि उद्या संध्याकाळी आम्ही निघणार आहे कल्याणला. त्यानंतर परवा आमची ट्रेन आहे. तर व्लॉगमध्ये राहावा कंटिन्यू, तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतं कसं काय. आणि भेटूया थोड्याच वेळात. इथं ब्लॉगला आपण केली सुरुवात काल झाली. बघू शकता बॅग्स सगळ्या पॅक आहेत. इसको क्या हो गया क्या मेरे को बुरशी आ गया नाही. तर चला जर्नीला करतो बिगिन्स. तर सगळी पॅकिंग झालेली आहे. कल्याणला आपण आहे, आता इथून निघतो ट्रेनने पोचून आपण बँड्राला पोचून मग आपली एक्सप्रेस आहे ती दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये आपण कुठे जाणार आहे. तर ट्रेन पकडल्यानंतर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण कुठे जाणार आहे. जे लोक त्या ठिकाणी गेले असतील त्यांना लगेच कळेल की मी कुठे जाणार आहे ट्रेन बघून. तर नक्की कमेंट करा ब्लॉगमध्ये. तर यशविका झोपून उठली आता. हाय असली बघा, आई बसली. सासू माझी रेडी करते काय. प्रगती पण रेडी होते. बॅग्स घेऊया, रिक्षा पकडूया आणि निघूया स्टेशनला. काय पिणार यशविका? आणि चहा काय बिस्किट? मिकी माऊस. चला मग आम्ही निघालो आहे आता. शिड्या उतरतोय, फटाफट रिक्षा पकडू, बिल्ला कॉलेजवरून जाऊ स्टेशनला. जर्नी स्टार्ट फ्रॉम कल्याण. कल्याण. योब्बा. चलो, गाडी अशी काय चाकरी करून लावली. जाऊ दे. बाय करे. बाय. यशविका आलीस. बरं यशविका बाय. आली थांब. मला शूट पण करायचं, मला ती बॅग दे ना. बाय बाळा. लबू बाय. लागले ना बोटाला, खराब दिसत. मग काय माझ्या पण लागलं थोडस. बाय. चला यशविका करते आम्हाला बाय आणि आम्ही निघतो आता. ही बॅग कशी वाटते मला? माझी दे. कुठली? वाटते असं दे आता. तू दे ती बॅग. अरे यार नवऱ्या. बाय. घे. बॅग्स चेंज केलेत. प्रगती घेणार ही बॅग मॅचिंग झालेला. प्रकारे वाट न बघता आपल्याला रिक्षा खालीच भेटली घराच्या कॉलेजच्या बाहेर. आणि हे असे उपट सोंडे कॉलेजची पोरं. फेमस बिर्ला. तर निघालो आम्ही, प्रस्थान करत आहोत स्टेशनच्या दिशेने. बाकी आपल्याला मंडळी भेटणार आहेत डायरेक्ट बँड्रा टर्मिनसला. हा आपली ट्रेन आहे बँड्रा टर्मिनसवरून. एक गोष्टी रिव्हील होत जाते हळूहळू ब्लॉगमध्ये. कल्याणवरून आपण
ट्रेन पकडून दादरला किंवा माटुंग्याला उतरून मग बँड्रा ट्रेनला जाणार आहे. मित्रांनो दाखवतो जर्नीमधली जा. हॅलो गाईज, आता आपण पोचलेलो आहे कल्याण जंक्शन. आता थोडा आम्ही कॅश कॅरी करतो. कॅश काहीच नाहीये, थोडं कॅश घेतो. ATM ला गेलाय सागर. तुम्ही बघू शकता हे आहे कल्याण स्टेशन. सगळ्यांची सकाळची धावपळ चालू आहे ऑफिसला जायची. तुमच्याकडे केवढी लगेज. तर आम्ही थांबलो स्टेशनला, किती वेळ वाट बघत. हिची बहीण एक अजून फोन पण लागत नाहीये, येते, रिंग पण लेट जात लतीफ. नाहीये. आमच्या यशविकाची स्नेहल माऊ छोटीशी फोटोवाली माऊ, फोटोवाली माऊ कधी येईल काय माहित. आम्हाला ती वेडिंग फोटोग्राफर आहे. आम्हाला मला 12 हवी असेल तर वाजता आम्ही कॉन्टॅक्ट देऊ. फोटोग्राफर कम एडिटर कम फोटोग्राफर बोलू शकतो. सगळं करते ती. 10 इथेच वाजलेत. ती बाई कधी येईल. का रे माझा नेटवर्क गेलाय. थांबा मी माझ्या फोनने फोन लावतो. फायनली जिची आम्ही वाट बघत होतो एवढा वेळ झाले. ही बघा ही आली. हिच्यापेक्षा हिची बॅग मोठी आहे. हा, हिच्यापेक्षा हिची बॅग मोठी आहे. तर केस सांभाळायची, बॅग सांभाळायची, काय सांभाळायचं, काय काय सांभाळायचं. फायनली आम्ही जर्नी स्टार्ट करतोय. का बसून. ओ हाय गाईज, हाय हॅलो. हॅलो. सो वी आर इन कल्याण. आता आम्ही गांधीजी ते 3 माकडं जात आहोत. ट्रेन आता तिला पण बघतो. दिलं माईक. काय बडबडल काय माहिती. हे काय राहिलं ना तिकडं आपलं, काय खाली ठेवलं नव्हतं ना. काय नाही तू ठेवलेलं. बुटाला पाय नको लावू. ओ सॉरी सॉरी. सफेद काय भाई मारीन मॅटर भाई. बुट म्हणजे त्यांना माहिती आहे. शूज मतलब सॉफ्ट कॉर्नर. पाय गुंडी दिलं तर डायरेक्ट आई आणि बहीण आपण सगळ्यांची नावं टाकू, नावं सांगून टाकू त्यांची आपण डायरेक्ट, है ना. भाई कोल्हापूर कोयना. कोयना स्लो ट्रेन. सकाळची जर्नी आम्हालाच वैताग. चल इथून चल इकडे चल. हा इथं लागली ट्रेन. अंतरून सगळं ह्याच्यात. A1 ला जायला लागेल. बॅगा उचलणार ना तुम्ही. A1 ते हा मग चल ना. स्मार्ट वर्क लागली आहे का. अरे हो लागेलच ना. येईल ना आता. हा येऊ दे. अगं 9:50 नाही आली बघ, अजून लागली आहे. नाही नाही तीच लावली अजून. ए बापरे. अगं ट्रेन आलीच नाहीये ती बघ, दिसते लावली आहे. ही आली एक तर लेट आणि अजून लेट करायला लावती. हा हिच्या लग्नामध्ये ऑर्केस्ट्रा आशिष म्हात्रे, आपला आशिष भाऊ म्हात्रे, मेरे भाई का नाम ऑर्केस्ट्रा. घे घे पोपट. चल काय बंद आहे. ओ माय गॉड. पोपट. अशाच प्रकारे या दोघींनी मस्त कसं पोरींनी पण मेहनत केली पाहिजे जरा, है ना. हो. स्त्री पुरुष समानता. आम्ही त्या खांद्यावर पण दिलं होतं. सॉरी. तू येऊ नकोस. मरत उचलतात दोघी. हा घाम येतो. इकडे नाही. चला फिरायचंय ना. फिरायचं असल्यावर बॅगा उचलायला पाहिजे. यार हे बघ. अरे लेट आहेत.
खैरात में मिली सीट. हे बघा जागा अशाच. सो फायनली आम्ही आता माटुंगा स्टेशनला उतरू. अजून नाही उतरायचं. उतरू हे बघ उतरू म्हणजे स्टेशनवर. जागा आहे म्हणजे तुझ्या बॅगेत. हिला बोला लिपलॉपला जागा आहे चांगलं का माटुंग्यावर ना आपण. अरे पब्लिक आपण उतरलं आता माटुंगा स्टेशन. माचुंगा चुंगा 1 दूंगा 2 दूंगा 3 दूंगा. आणि आपल्या ट्रॅव्हलर बरोबर एक आपली ॲड झाली आहे कल्याण स्टेशनवरून. आणि अजून सगळे आपल्याला बँड्रा स्टेशनला भेटतील. आपला ग्रुप हा सगळा ॲड झाल्यावर आपण दाखवू तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करणार आहे आपण. थोडं थोडं कळेलच सगळ्यांना हळूहळू कुठे ट्रॅव्हल होणार आहे काय. ब्रिज क्रॉस करून कुठल्या साईडला इथून जायचंय वेस्टर्नला. वेस्टर्नला. चला बाबा देखिए गौर से. फिरायला जाताना बॅग उचल. याला मी बॅगेतला काहीच देणार नाहीये. काही नको ह्याच कपड्यांवरती फिरेल मी. हा पूर्ण ट्रिप मध्ये ह्याच कपड्यामध्ये ब्लॉग दिसला. ब्लॉग मध्ये तुम्हाला मी ह्याच कपड्यांवरती दिसेल कारण लगेज बघा कशी उचलते. अति जड आहे. वी आर एन ब्रिज क्रॉस करू वेस्टर्नला जाऊ. तिकडे चल त्या साइड. हाय पब्लिक माटुंगा स्टेशन आपण वेस्टर्न ब्रिजला चालत चाललो या रोडनी बाहेर. झेड ब्रिज ने जात आहोत माटुंगा रोडला. रिक्षा सॉरी टॅक्सी करून बांद्रा टर्मिनसला जाणार स्टेशनला नाही. बांद्रा टर्मिनसला पोहोचू. तिथून आपली मेल आहे समथिंग 1:30 वाजताची. कारण थोडं आपण या ब्रिजवर फोटोशूट वगैरे केलेत. मस्त फोटोज अपलोड होतील इंस्टाला. चेकआउट लाईक मारा पब्लिक. चला आपण डीजे सागर लाईक शेअर सबस्क्राईब. हां चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ट्रिपमध्ये फुल धमाल होणार आहे. फुल मजा येणार आहे. आणि एकदम तुम्ही तुमचं प्रेम असंच आमच्या व्हिडिओज ब्लॉगला देत राहा. मग आम्ही अजून नवीन नवीन ठिकाणी तुम्हाला फिरवत राहू. हो वाव. लेट्स बिगिन्स. तर मग आपण घेतले आता टॅक्सी गेली आपण बँड्रा टर्मिनसवरून. माटुंगा सॉरी बँड्रा काय थांब ना जरा मी व्हिडिओ सिग्नल. हॅलो इथून जाऊ बँड्रा टर्मिनस. टॅक्सी गेली है. वो दिखाता हूँ मैं मैप लगा अंकल. चलो आप लेफ्ट मार के रहेजा हॉस्पिटल के इधर मार्ग पे जाना है अपने को. ओके अंकल ला जरा मैप सांगतो मी पुरानो. होल्ड ऑन. क्या रहेगा 72 का होगा. और गाड़ी कब से चला रहे. 4 साल हो गए चलाते. और मुंबई के सब रास्ते पता है. तो हा विषय असतो. भोपाल में हाँ दिल्ली भी ऐसा ट्रक भी था मेरे पास. अरे बाप रे. पहले ट्रक किधर दिल्ली में चला रहे थे. नहीं सीधा ही यहाँ से मुंबई. भोपाल. हाँ बम्बई से भोपाल, भोपाल से बम्बई. अच्छा. फिर छत्तीसगढ़ रायपुर. छत्तीसगढ़ रायपुर. तो स्टार्टिंग के मतलब मुंबई में ही रहते थे. यहाँ से ट्रक लेके जाते थे. ऐसे है. अच्छा 20 साल से इधर पंजाब से आए थे. बाप रे. तब से यहाँ पे ही है. फिर अभी टैक्सी. और ट्रक भी था ना 20 साल ट्रक चलाया. 20 साल. बाप रे. 20 साल 20 वर्ष ट्रक चालवला मित्रांनो. 20 वर्ष. 20 वर्ष आता अंकल जी आता टॅक्सी चालवतात. व्लॉग में आएंगे कल आप अंकल जी. दिखा देना है ना. दाखवू आपण कसा विषय. मेहनत केल्याशिवाय काय भेटत नाही. सगळ्यांना पाहिजे आयतं. समजलं एवढ्या का. वयात पण मेहनत करतायत. असा विषय पब्लिक. कहावत है ना विरासत में नहीं मिली है कमाई मेहनत करके कमाई है. भाई है आपका. भाई है. नहीं ये वीडियो कॉल नहीं चालू है. ये व्लॉग चले यूट्यूब पे अपलोड होगा. ये आप देख सकते हैं मोबाइल में बाद में. आप भी दिखेंगे इसमें. धारावी. हे तर म्हणजे आहे ना धारावीच हे. सो फायनली आपण आलो नसला कधी फोनवरती क्लायंट हँडल कर काय करणार. मेकअप आर्टिस्ट
स्ट्रेटनिंगचे टिप्स सांगत होती विथ लगेज. कसं मॅचिंग भारी वाटतं ना. तिचं हे वजन झालेलं खूप तिला स्वेटर. हा त्याला बॅग त्यामुळे- घ्यायची नाहीये ना म्हणून. बॅग हलकी आहे म्हणून नाही घेतली. ते दाखव बॅक कॅमेराने. दाखवलं ओम साई सिद्धी. गाड़ी वाला 50 रुपए We are in Bandra terminus, bro. So we are going to. सगळे आम्हाला गुजराती बंधू भेटतील. त्यामुळे पापरा ढोकला खावानू हे मजा आणि लाईफ. एसी वेटिंग लाव. मग मित्रांनो बिफोर टायमिंग खूप आलो आपण स्टेशनला. हे बघू शकता 19-21-7 चौरावट जंक्शन जनता एक्सप्रेस 13:40ची ट्रेन आपली मित्रांनो 3 नंबर प्लॅटफॉर्मला. म्हणजे आता 12:13:40 म्हणजे जवळजवळ 12:15 आपली ट्रेन आहे. त्या ट्रेनने आपण जाणार आहोत. बँड्रावरनं आपला विरावळला उतरणार आहोत. तर जवळजवळ खूप लोकांना कळालं असेल की कुठे चाललो आपण. तर ज्यांनी नॉर्मल स्टार्ट झाले पण ट्रेन स्टार्ट झाला आपण सगळ्यांना ब्लॉगमध्ये घेऊन आपण मग सांगू आपण कुठे जाणार आहे. तर नक्कीच ज्यांना थोडं कळालं असेल ब्लॉग बघताना आधीच तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मी कुठे चाललो आणि काय ट्रॅव्हल्समध्ये. आणि कोणाला ब्लॉग कसा वाटतो तो पण नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग जेवढा शेअर करता येईल तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा चॅनलला. तर भेटूया आपण थोड्याशा आता ट्रेनच्या जर्नीमध्ये थोड्याच वेळ. पब्लिक गेला आपण थोडाफार नाश्ता मस्त प्लेट आता झालं पराठे आणले. पराठ्याच्या तर प्लेट देऊया, कॉफी घेऊया मस्त. आणि आपल्या ट्रिपला अजून जॉईन होणार आहेत तुम्हाला दाखवतो मी. बसले ते लोक रेस्टॉरंटला खायला. हे भुक्कड गँग. अरे इडल्या अजून तिथून पार्सलच होणार आहेत तरी पण इडल्याच खातोय. तिथून 200 इडल्या येतात. टार्गेट कम्प्लीट. इथले काकाने कॉफी बंद पद्धतशीर झाला होता. वडापाव आपण कॉफी ठेवली तिथं. कसे मग मी बॅगा ओढताना दोघी ढकलताना आज कमाएंगा तो कल खाएंगा, आज बैग उठाएगा तो कल घूमने जाएगा. आता आला प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती. ऑलरेडी आपली गाडी लागलेली आहे. 1:40 गाडी सुटेल. तर आपण चेक इन करूया, गाडीमध्ये बसूया. S1 आहे आपला S1. मित्रांनो आणि मैत्रिणींनो आम्ही बसलो आता. सीट आपली आहे 41-42. ओव्हर आणि मिडल भेटलेलं आहे आपल्याला. प्रगतीने माझी सीट आहे, बाकी सीट पुढे आहे. ट्रेन तर निघेल 1:40ला. आपण सेटल झालो मस्त. ट्रेन थांबलेली, काही टेन्शन नाही. रेकॉर्ड होते का? ज्याने स्टार्ट झाल्यावर तुम्हाला मी दाखवतो काय मजा येणार. तर ही ट्रेन जाणार आहे वेरावल, बँड्रा टू वेरावल. तर पहिलं दर्शन आहे आमचं सोमनाथचं. हर हर महादेव. तर त्यानंतर आहे आम्ही गिरनार. ही ट्रिप सोमनाथ आणि गिरनारची आहे. आम्ही सगळं एक्सप्लोअर करणार आहोत याच्यामध्ये, कशी ट्रिप आहे काय. तर राहा, कंटिन्यू ब्लॉग बघा, पूर्ण ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे. पार्सल इडलीवाली. अशाच प्रकारे ट्रिप मध्ये ऍड झाले आपल्या इडली वडे, चटणी इडली. मला रजू आत्ताच वाटली. ट्रिप मध्ये बाकीचे उरलेले मेंबर सामील झालेत. 1, 2, 3, 4. अर्धे बाग तिकडीचे टाकू आपण मजा मस्तीच्या वेळेला. 100 रुपये पार्सल कोणी पण देईल घरची.
हे आता याच्यात किती दिलं काय मग आहे. अशाच प्रकारे वाजले 6. आम्ही अजून ट्रेनमध्येच आहे पण आपण उद्या सकाळी पोचणार आहे 6 वाजता वेरावल जंक्शनला. बऱ्यापैकी चहाची वाट बघतो आपण. चहा किंवा ही बघा कशी पसरली. इडली ऑलमोस्ट असं वाटतं ज्या विठ्ठलवाडीला आल्यासारखं सेम विठ्ठलवाडीसारखं वाटतं हो ना. विठ्ठलवाडी उल्हासनगरसारखं म्हणजे तसं गुजरात साईडला पण आहे आपल्याला भावांना. टेन्शन घेऊ नका. सेम फिलिंग आहे एकदम. उल्हासनगर आल्यासारखं उल्हासनगरचे कारखाने सारखे नालूच्या बाजूला सगळे घरं. बघूया आपण पुढे स्टेशनची वाट बघतोय. ऑलमोस्ट आपण वापी बॉर्डर तर कधीच क्रॉस केलं. समथिंग 4:30-5 दरम्यान 6 वाजत आले. तर बघू. नवसारी पण स्टेशन क्रॉस केलं. तर जाऊया पुढे अजून. एक मोठं स्टेशन कुठे थांबलं की परत मी ब्लॉगला सुरुवात करतो. काय मग फ्रेंड्स आपण पोचलो आहे आता सुरत स्टेशनला आलो आपण. सुरत थांबलो. चाय वगैरे पिऊया. जरा फ्रेशअप होऊया. मग इथून पुढे बघूया कुठल्या स्टेशनला थांबेल. सगळे अर्धे आपले सगळे ट्रिपमधले मेंबर अर्धे झोपलेत चादरी घेऊन. रात्री वाटतं काय ना सिक्युरिटी गार्डची नोकरी करायची काय वाटतं सगळं. आडवे बघू वडापाव. तर अशाच प्रकारे आपण आलो वडोदा स्टेशन. सगळे उतरलेत. गँग आपली उतरली आहे वडोदा स्टेशनवरती. आमच्या एक सासू आलेत त्यांना भेटायला सगळे.